वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मला तुझं लग्न तुझ्या मर्जीशिवाय लावायचं नाही. त्यामुळे तू आता जेव्हा म्हणशील ना का दादा माझं लग्न लावा, तेव्हा तुझ्यासाठी मी पोरगी बघणार. हे बघा मिस पूर्वा, तुम्हाला प्रॉपर विषय सिलेक्ट करावा लागेल. तुमच्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे, तुम्हाला तो पेलणार नाही. मुन्या, ए मुन्या, हा का आत ये. का ग? मी सांगू राहिले ना, ये आत. आलो. का खोकू राहिला? काय झालं तुला? अगं ते बडीशेप खाली ना तर ठसका लागला. ठसका? उग काहीतरी बोल नकोस. ऐकलंय मी, कप झालाय तुला. कुठं कप? नाही कप बीफ काही नाही. खोट नको बोलूस ग, बस. बाहेर काहीतरी खाल्लं असे कप झाला तुला. इकडे ये. इथं वर माझ्या डोक्यावर ते बर्नीमध्ये ज्येष्ठ मधाच्या काढे काढ बरं त्या. हा बस. हे खलबत्तान मुसळी घे घे आणि चांगलं हा त्या काड्या घेल त्याच्यामध्ये चांगलं बारीक कूट हा हा आणि जरा जपत जा स्वतःला. हा या म्हातारीला लई फिकीर वाटते बघ तुझी. अरे बापा नंतर सगळं तुला सांभाळायचंय बापा, है ना. आणि आता लगीन होणार तुझं. तुला पण कळालं का? अरे मला नाही तर कुणाला कळणार आहे. हा आजी आहे तुझी मी. तू या लग्नाचे लाडू खायचेत मला, आणि तू या लग्नात नऊवारी नेसून तुम्हाला दोघांना वळणार आहे मी. अरे बापरे अक्का, प्लॅनिंग तर लय दूरची केली तू. आणि मग अगं पण पोरगी तर भेटायला पाहिजे. अरे पोरी गंज पडले. तू एवढा रूपाचा एवढा मास्तर, पोरगी तुला नाही भेटणार तर दुसऱ्या कुणाला भेटणार आहे. आणि हे एक सांगू राहिले बरं का मुन्या, पोरगी नीट पाहून पसंत कर, निस्त्या रूपावर जाऊ नको. आजकालच्या पोरीचं काही खरं नाही बापा. घराचा उमरा ओलांडून आल्या की घरात भिताड उभी करतात. असली पोरगी नको आण. हा अरे पोरगी गुणाची पाहिजे, घराला घर मानणारी पाहिजे, खरंय. मोठ्याचा आदर करणारी पाहिजे, पाय धरणारी पाहिजे, डोक्यावरनं पदर घेणारी पाहिजे, नवऱ्याचं दुखलं खुपलं तर त्याला जपणारी पाहिजे. हा ते फॅशनवाल्या पोरी नको आणू बाबा. नुसत्या लाली पावडर करतात, अक्कल चार पैशाची नाही. त्यांना मुंबई पुण्याकडेच ठेव. त्यांचं ना आपलं जमायचं नाही. हा लई बेकार. अक्का हा नाही, तुझी अपेक्षा बरोबर आहे. हा आधी सांगायचं ना ग. का काय झालं? आता काही उपयोग नाही त्याचा. अरे बाबा, आता दादांना ही गोष्ट माहिती नाही. काय विचारलं म्हणून तुला सांगतो. काय अक्का, मला एक पोरगी पसंत आहे. अगो बाई, म्हणजे आमचं जमलंच आहे.
मुलगी दिसायला एक नंबर आहे, पण जरा गडबड आहे. काय असं काही नाही, फक्त पोरगी पुणे मुंबईची आहे. अरे देवा, नोकरी करते, मोटर गाडी चालवते. हा आपण स्वयंपाकाची आवड नाही. स्वयंपाक पदर घ्यायचा सवालच नाही, कारण जीन्स पॅन्ट घालते, सारखी लाली पावडर करते, अरे देवा. केसाचा गुताळा होऊ नये म्हणून सारखी केसातून हात फिरवते. हम्म. आणखी चार चौघात मला मिठी पण मारते. अक्का, अशी पोरगी चालन का ग आपल्या घरात? चालन का सांग ना. मुन्या, हा. खरं बोलायलास तू? हो. खरंच अशी पोरगी पसंत केली? हा. मुन्या, फोन लाव तिला. कोणाला? अरे ती पोरगी तुला आवडती ना तिला? नाव काय म्हणालास तिचं? अग, कशी गंमत केली, हा कशी गंमत केली. घाबरली ना? चेष्टा करायलाच वय म्हातारीची. अग, दादा सांगतील त्याच पोरीशी लग्न करणार आहे मी. तू नको काळजी करू. शंभर 99 98 97 96 95 94 93 92 91 91 B.F. Skinner's theory of positivism and स्पेसिफिक पाहिजे पप्पे, स्पेसिफिक. गाजरा गोड आहे का? मस्त आहे. आई कुठे का? का काय झालं? पडू द्या ना त्यांना, मी वाटते तर गोड लागणार का? पप्पे पाणी दे का? पप्पे काय काय तेच विचारतोय. काय पाणी मी मागितलं, काकाला डबल कोण देऊ राहिली? मग घे ना तू. घेतो मी. हा का काय होतंय? अरे आज सकाळपासून असंच होतंय. क्लास पासून येतो ना आम्ही, वेगळंच वागू राहिली ती. पप्पे तब्येत ठीक आहे ना तुझी? तब्येतीला काय झालं माझ्या? बरी आहे मी. तू सर काय बोलला PhDचा? तू सांग फक्त. हे असं काय? हा, माझे सर लय चांगले आहेत. माझंच मला टेन्शन आले रे. अरे बाबा टेन्शन नाही. आज काय झालं माहितीये का? ए गप्पा तू. पप्पे तू गप. हा मी क्लास येत होतो ना. काका गप्पा रे. पप्पे तू सांगू दे ना त्याला. हे तू गपरे. जाता जाता आपली पप्पी खांबावर धडकली. अजिबात सांगणार नाही तुला मी. पप्पे तू कामाला धडकली म्हणजे असा काम उभा होता आणि तू जाऊन त्याला सॉरी म्हणला ना कामीला. कशाला त्रास देता हो तिला? आधीच तिला किती टेन्शन आहे. पप्पे सगळं काका हसू नको. आता एकदम सिरियसली पप्पे विचारतो, तू खरंच कामाला धडकली? दात काहीच कुरायला रे. असं नको ना करू दादा. आधीच मला केवढं टेन्शन आलंय. आठवड्याच्या आत तुमचा विषय ठरवा असं म्हणले सर आज मला. ते म्हणले तेव्हा मला काही वाटलं नाही,
पण आता मला विषयच नाही सुचू राहिला. माझं चांगलं ठरवलेला विषय रिजेक्ट केला त्यांनी. ते म्हणले साधा आणि सोपा विषय घ्या, इतका अवघड विषय तुम्हाला झेपायचा नाही असं म्हणले. दुधात कुरायला विषय सुचून नाही राहिला का? हा प्रांजल, तू सुचव विषय. अगं बाई मी हो, तू ग्रॅज्युएट आहे ना? नाही, राहिलंय. लग्न झाल्यानंतर कुठं शिकू दिलं यांनी मला. विषय सुचवायचं ना, सोपं आहे ते. हा पप्पे, एक काम कर, तू ते जीएसटी वर कर. सध्या पार कंबरडा मोडलंय ग धान्याचं. सोपं आहे ते, त्याच्यावर कर ना. नाही 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 नाही, मग तू ना नगरमध्ये ते उड्डाण पूल, ते एअरपोर्ट कधी होईल त्याच्यावर तू कर. सोपा विषय. हे बेस्ट आहे, हे बेस्ट, एक नंबर खरं. ते इकॉनॉमिक्सचे विषय आहेत. माझा विषय सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी आहे ना रे. हा मग तू ते नवरा बायकोच्या भांडणावर कर ना. हा, नवरा बायको लय भांडतात. नाही नाही, त्याच्यापेक्षा असं कर, तू ते हुंडाबळी घेणाऱ्यावर कर. अरे काका, ते सोशोलॉजी झालं. माझा विषय काय आहे? सायकोलॉजी. काका कळलं का? सायकोलॉजी आहे, सायकोलॉजी. अच्छा, हा सायकोलॉजी सोपं आहे ना. आपल्याकडे दिल्ली गेट आहे, दिल्ली गेट तिथे वेळ आहे, लय सर्किट आहे. रोज मी त्याच्याकडं, तू माझ्याकडे बघतो. मला लय प्रश्न पडतो रे, काय बरं विचार करत असतो तो. याच्यावर करतो PhD. हा करू शकते तू याच्यावर. बेस्ट आहे, लगेच सिलेक्शन. सायकोलॉजी. अरे अरे असे नसतात रे विषय. अरे मी PhD करते, PhD. अरे PhD म्हणजे त्याचे विषय कसे असतात माहिती का? हा हे बघ, सिग्मंड फ्रॉइड आणि त्याचा माणूस आणि त्याला घडवणारा भवताल याबद्दलचे विचार. नाहीतर मराठी साहित्यातील ग्रामीण मानसिकतेचे चित्रण आणि त्याचा मनोविश्लेषणात्मक मागोवा. नाहीतर स्किनर्स पॉझिटिव्हिझम आणि पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट असे असतात विषय. विषय सुचवू राहिले. बस आज बस. अरे आता कुठे डोकं दुखायचं थांबलं होतं. अरे बाबा समीर, आपली पप्पी तिचे ते मास्तर, अरे असं काय बाई बोलत राहतात. अरे सारखाच नवीन नवीन जोड शब्द आणि मग त्याच्यावर जोड वाक्य. एकाच शब्दाचा दुसऱ्या शब्दाला असा अर्थ लागतो की पुन्हा जोड दणकन वाक्य. अरे बापरे, कसा काय पप्पी सोबत आता रोज मी त्या मास्तरकडे जाईल माझं मला माहित आहे. अरे 2 गोळ्या घेतल्या मी दुपारी, तेव्हा कुठं आता जरा बरं वाटून राहिलं. काका मग एक काम कर, रोज जाताना तू गोळी खाऊनच जात जा क्लासला. गोळी घेऊनच जाणार आहे मी. पण डोकं दुखायचे नाही, झोपेची. सोने सोने, काय? नाचू नको ना. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? सोने, पुस्तक वाचून आलो मी. मग मी पण कानात हेडफोन घातलेत ना, दिसत नाही? नको, नोट्स काढून आलो मी. नोट्स काढतो का झोपा काढतो रे? सोने, मी प्रोफेसर आहे, तुझ्या वयाच्या पोरांना शिकवतो, कळलं का? लाईट बंद करत झोपू दे मला. सोने झोप. बायको आलं तर असंच करणार आहे का रे? हे असं करशील ना तर पळून जाईल ती, मग बस रडत.
माझी माय झोपते का? सकाळी पहिलं लेक्चर आहे माझं. तुझ्यासारखं अर्ध कॉलेज नाही करत मी. हे तुला कोणी सांगितलं रे मी अर्ध कॉलेज अटेंड करते? सोने, ही अजिबात भांडण्याची वेळ नाही. मी भांडते? गुड नाईट. असं कुठं असतं का राव? भांडणं कोणाचा फोन आहे रे? कोण नाही, तू झोप. हॅलो. व्हॉट्सअप बेबी. काय? अरे कसा आहेस? बरं आहे. इतक्या रात्री कसा कॉल केलास? बाहेर जायचं का? आता? अगं किती वाजले? आता कसं शक्य आहे? किती वाजले म्हणजे? 10 वाजलेत पर्या प्लीज आपण बाहेर जाऊया, मस्त धमाल करूया, चल ना. अगं आता घरचे सगळे झोपले आहेत, आता शक्य नाहीये. ए टिपिकल मुलीसारखा वागू नकोस हा. अँड डोंट फॉरगेट मी मुलगी आहे, तू नाही. अगं आता नाही येऊ शकत मी बाहेर बाई. तुला कसं सांगू? हॅलो काय अर्थ आहे अरे? पर्या प्लीज चल ना, मस्त ऍटमॉस्फिअर आहे, बाहेर जाऊया, मस्त मजा करूया प्लीज. एक मिनिट. तुझ्या बाजूला घोरण्याचा आवाज कोणाचा येत आहे? हो अरे ते कुठले तरी वॉचमॅन काका आहेत तुझ्या घराच्या बाहेर. 10 वाजता काय झोपले त्यांनी ते? तू आमच्या घरी खाली अंगणात आलीस? येस. मेलो. अगं ते वॉचमन नाही, माझे आजोबा आहेत. तू तिथेच थांब, 2 मिनिट तिथेच थांब, मी आलो. हे अगं आमच्या इथे अंगणात काय करते तू? तुला कोणी ते बघेल ना. तिकडे जा. कुठे? जा. इकडे समोर. हा ओके इकडे राईटला. हा ओके. काय रे मुन्या, एवढ्या रात्रीचा असा भूतासारखा कोण फिरायला तू? आजी तू झोपली नाही अजून? आणि मग मला मेलीला कुठं झोप येऊ राहिली थंडीची? अरे मुन्या, हे पाय नुसते जळ करतेत बघ, म्हणून ते नागर मोठं लावी ती. तू कुठं फिरायला पण? मला बी झोप नाही येऊ राहिली. कुत्रे किती भुकू राहिले. येतो जरा कुत्र्याला हाकलून. हा ना, या कुत्तड्यानी तर लई वात आणलाय बा. पाय बरं मुन्या, पाय. अरे कोणी घुसलं का काय गल्लीत? नाही कोण नाही घुसलं. मी वरून पाहिलं ना. कोण नाही घुसलं. तू झोप ना का? आणि तुला किती वेळा सांगितलं थंडी वाढली खिडक्या लावत जा म्हणून. हा थांब मी लावतो. थांब झोप. हा आड नशीब बुवा तुम्ही तरी झोपू ना. अरे झोपल्या माणसाला नमस्कार नसतो करत.
इथे कशाला आली? कशाला म्हणजे काय? मी तुला पिकअप करायला आली. मला कॉल करायचा ना, मी आलो असतो ना. नसता आला तू. मला तर झोपायचंय, मला उद्या कॉलेज आहे, अशी फालतू कारणं दिली असतीस मला. ऍक्च्युली तुला माहितीये का, मी तुझ्या घराबाहेर हे सांगितलं ना, म्हणून तू आलास बाहेर. इट वॉज स्ट्रिक्ट टू गेट यू आउट ऑफ द हाऊस, यू नो. आय एम जीनियस. इट वर्कड. बरं भाई, तू जिंकली, मी मेलो. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? बाहेर जायचंय? यू प्रॉमिस मी यू गोना टेक मी आउट. कापडी मार्केटला जायचं, पावभाजी खायची, मसाला दूध प्यायचं. आय एम सो एक्साइटेड. तू 2 मिनिट इथे थांबते का? का? मी जरा चेंज करून येतो. ह्याच्यात काय वाईट आहे? नाही, तसं एका मुलीबरोबर दूध प्यायला गेलो म्हणजे माझी सामाजिक प्रतिष्ठा जाणारच आहे. निदान पैजाम्यात तरी नको, पॅन्ट घालून येतो. तू 2 मिनिट थांब, येतो. 2 मिनिट प्लीज प्लीज प्लीज. डोंट गेट लेट. येस, 2 मिनिट. मी थांबलीये.